सध्या उपलब्ध असलेल्या पशुधनाची क्षमता वाढवणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. शेतकऱ्याच्या गोठ्यातील प्रत्येक जनावर हे त्यांच्या कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवा ही केवळ आरोग्य सेवा नाही, तर ती ग्रामीण अर्थव्यवस्थेची सुरक्षा आहे. त्यामुळे हा इमारतीचा पाया घातला जात नाही, तर पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा नवा पर्याय पर्वाचा पाया घातला जात आहे. आपल्याला सगळ्यांनीच अजितदादांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून अनेक कामं मार्गी लागलेली आपण पाहिलेली आहेत. आपल्याला हा विकास रथ असाच पुढे न्यायचा आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचं दादांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यांनी मार्गी लावलेली सुरू केलेली विकास कामं पूर्ण करणं हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरणार आहे. जानेवारी 2025 मध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.